नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण आपल्या लेक्चरला म्हणजे पॉलिटीचं जे लेक्चर आहे याला सुरुवात करणार आहोत। या लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा। ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस कसे ॲक्सेस करायचे मी ते तुम्हाला पुढे सांगितले आणि त्यानंतर आपण आपल्याला खऱ्या लेक्चरला सुरुवात करूया। ठीक करा, गूगल प्ले स्टोरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेत, त्याबद्दल बोलणार आहोत। ते म्हणजे चालू घडामोडी 2024 हा कोर्स। आता हा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे। फक्त 99 रुपये त्याची प्राइस आहे या कोर्सची। 99 रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही संपूर्णपणे पाहू शकता। या कोर्समध्ये काय असणार आहे ते सांगतो। या कोर्समध्ये प्रत्येक सेक्शन वाईज घडामोडी आहेत, म्हणजे प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, योजना उपक्रम, जसं अंतरिक्ष घडामोडी, हे सगळे सेक्शन वाईज घडामोडी आहेत। आणि या घडामोडीमध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर आहे। प्रश्न उत्तर आणि त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोर्स आहे तर हा कोर्स तुम्हाला कालावधी 1 वर्ष मिळणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची आणखी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, म्हणजे तुम्ही एक लेक्चर किती वेळा बघू शकता, त्याला लिमिट नाही आहे। म्हणजे एका वर्षासाठी हा कोर्स असेल। चालू घडामोडी 2024 संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी कव्हर आहेत। सेक्शन वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल। दुसरं म्हणजे या कोर्सची पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल। कशी डाउनलोड करायची त्या ठिकाणी सांगितले, त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करता येईल। तर अशा प्रकारे हा आपला कोर्स आहे महत्त्वाचा, प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये। तुम्ही नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना दिलीत आणि असं म्हटलंय की खाली कोणतं विधान बरोबर आहे ना ते ओळखायचं तुम्हाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आपण एक एक विधान बघत जावे आणि ते विधान बरोबर की चूक हे आपल्याला शोधायचं आहे। पहिलं विधान होतं, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली। बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे। एमपीएससीने याच्यावर बऱ्याच वेळा विचारलेलं आहे। 9 डिसेंबर 1946, त्यानंतर 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर। म्हणजे तुम्हाला असं जर विचारलं, पंडित नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 13 डिसेंबर 1946। ठीक आहे, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या निवड कधी झाली? 11 डिसेंबर 1946। तर ह्या 3 तारखा आहेत, 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर। लक्षात येते का? ओके, तर पहिलं विधान बरोबर आहे। 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक। जर पहिलं विधान बरोबर असेल तर तुम्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हा तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करू शकता, तुम्हाला उत्तर निघून जाते। याचा अर्थ 1 2 1 2 3 बरोबर। याचा अर्थ दुसरं विधान सुद्धा इथं 2 बरोबर आहे, इथं 2 बरोबर आहे, म्हणजे हे दुसरं विधान बरोबर असणार आहे। म्हणजे आपण प्रश्न न वाचताही आपल्याला उत्तर तिथं समजून जाईल। त्यावेळी मुस्लिम लीग यांनी बहिष्कार टाकल्यामुळं 211 सदस्य व 9 महिला सदस्य उपस्थित होत्या। दोन्ही विधानं बरोबर आहेत। म्हणजे 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक, 211 सदस्य आणि 9 महिला सदस्य उपस्थित होत्या। आता तिसरे विधान बरोबर की चूक याच्यावरनं तुमचं उत्तर निघणार आहे। तिसरे विधान आहे, संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे USSR, चीन प्रजासत्ताक या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलं। हा पॉईंट एमपीएससीला बऱ्याच वेळा विचारलेला आहे। आता तुम्हाला इथं पर्टिक्युलरली लक्षात आलं पाहिजे की काय लक्षात आलं पाहिजे, सदिच्छा संदेश म्हणजे अमेरिकेचं होतं का? यस। चीन प्रजासत्ताकचं होतं का? यस। पण USSRचं होतं का? नाही, सोव्हिएत युनियन म्हणतो। त्याच्याऐवजी इथं काय पाहिजे होतं? ऑस्ट्रेलियाचं पाहिजे होतं। काय पाहिजे होतं? ऑस्ट्रेलिया। USSR दिल्यामुळं हे विधान तुमचं चुकीचं ठरतंय, म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर। लक्षात आलं का? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946। 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड। 13 डिसेंबर 1946ला पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला। त्यानंतर मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकल्यामुळे 211 सदस्य, 9 महिला उपस्थित, बरोबर आहे। आणि कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलं होतं? संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलिया। USSR नाही, त्याच्यामुळं पहिलं उत्तर बरोबर आहे।
पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. जोड्या लावा तुम्हाला काय केले, संविधान सभेच्या ज्या अध्यक्ष आणि समित्या त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत आणि तुम्हाला असं म्हटलंय की जोड्या लावा. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न असतो की जोड्या लावा म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे कोणती जोडी काय. आपण काय म्हटलं होतं, संघाचे कोण आहेत, नेहरू आणि प्रांताचे पटेल. जेव्हा संविधान सभेच्या समित्या आणि ह्या घटक लक्षात ठेवतो ना, संघ म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, नेहरू आलं पाहिजे. आणि प्रांत म्हटलं म्हणजे संघाचे नेहरू आणि प्रांताचे पटेल हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता याच्यावरने उत्तर निघते म्हणजे संघ अधिकार समिती असं तुम्हाला पहिल्यांदा दिसते. संघाचे कोण आहेत, नेहरू आहेत. ओके, म्हणजे तुमचं पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर असायला पाहिजे. अ ला 4 कुठं आहे ते तुमचं उत्तर असणार. अ ला 4 या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला पुढची जोडी जरी नाही बघितली तरी तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. आपण एकदा चेक करून घेऊया. वित्त व स्टाफ समिती. वित्त व स्टाफ समिती म्हटलं तर तुमचं उत्तर आहे या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे बऱ्याचशा समित्यांचं अध्यक्षपद होतं. ते महत्त्वाचे व्यक्ती आहेत हे तुम्हाला इथं माहीत असू द्या. अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी या ठिकाणी. ठीक आहे. आणि मूलभूत अधिकार उपसमिती म्हटलं JB कृपलानी. हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मूलभूत अधिकाराची जेव्हा उपसमिती म्हटलं जातं तेव्हा JB कृपलानी हे लक्षात घ्या. अल्पसंख्याकाची उपसमिती म्हटलं SC मुखर्जी. आणि अल्पसंख्याक आणि मूलभूत अधिकार या समितीचे अध्यक्ष म्हटलं तर तुमचं त्या ठिकाणी पाहिजे सरदार वल्लभभाई पटेल. आणि याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होता कामा नाही आणि हा घटक तुमच्या लक्षात आला पाहिजे. सिंपलचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न बघा, घटना समितीमध्ये ब्रिटिश भारत देशातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संरचनेतील किती प्रतिनिधी होते. म्हणजे तुम्हाला एकूण घटक जो आहे तो तुमच्या तिथं लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय 389 सदस्यांची फोड कशा पद्धतीनं होती हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ब्रिटिश भारत प्रतिनिधी म्हटलं ते किती, तर ते होते 292. चीफ कमिशनर म्हटलं, चीफ कमिशनर प्रांत 4 आणि भारतीय संस्थाने 93. म्हणजे यांची बेरीज केली 296 अधिक 93 म्हणजे तुमचं 389 सदस्यांची फोड येते. याचा अर्थ तुम्हाला इथं तुम्हाला 290 296 296 हे तुमचे डायरेक्ट इलिमिनेट होऊन जाणार आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक B बरोबर आहे. ब्रिटिश भारतातले 292, चीफ कमिशनरचे 4 आणि भारतीय संस्थानातले 93. म्हणजे ब बरोबर कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. हे इथं महत्त्वाचं. पुढील प्रश्न बघा, तुम्हाला 3 विधानं दिली तर कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं सांगितलंय. ठीक आहे. पहिलं विधान होतं केंद्रातलं द्विशासन द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य भारत सरकार अधिनियम 1935 द्वारे घेण्यात आलेलं आहे. आता थोडंसं बघा, द्विगृह केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे तुमचं लक्षात आलं पाहिजे 1935च्या कायद्याद्वारे घेतलंय का, नाही. याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे ना. कारण 1935चा कायदा म्हटलं, समजा तुम्हाला असं दिलं राज्यपालाचं राज्यपालाचे पद ही तरतूद कुठून घेतली, तुमचं उत्तर असलं पाहिजे 1935चा कायदा. किंवा नुसतं न्यायव्यवस्था दिलं, तुम्हाला नुसतं न्यायव्यवस्था दिलं, तुमचं उत्तर काय पाहिजे 1935चा कायदा. किंवा तुम्हाला असं दिलं लोकसेवा आयोग ही तरतूद, लोकसेवा आयोग म्हटलं तरी सुद्धा तुमचं उत्तर काय पाहिजे 1935चा कायदा. आणीबाणीच्या तरतुदी 1935चा कायदा. द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ म्हटलं तर तुमचं उत्तर काय पाहिजे ब्रिटिश राज्यघटना. ब्रिटिश राज्यघटनेमधून हे घेण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान तुमचं या ठिकाणी चुकीचं ठरतंय. किंवा संसदीय शासन व्यवस्था, आता असा पॉईंट दिला तुम्हाला, संसदीय शासन व्यवस्था ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली, उत्तर देता येईल का. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे ब्रिटनच्या राज्यघटनेतून. किंवा एकेरी नागरिकत्व दिलं, कॅबिनेट व्यवस्था दिली, हे सगळं कुठून घेतलं आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून. समजा MPSC अलीकडच्या काळामध्ये ना एका घटकावर प्रश्न विचारलाय. तो घटक असा होता संसदीय विशेषाधिकार. आता लक्षात घ्या, संसदीय विशेषाधिकार ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली, याचं सुद्धा उत्तर ब्रिटन येतं. म्हणजे जे सगळं संसदच्या रिलेटेड आहे, संसदीय शासन व्यवस्था, संसदीय शेषाधिकार, कॅबिनेट, द्विगृही संसद, कायद्याचं राज्य, एकेरी नागरिकत्व, या सगळ्या तरतुदी ब्रिटन देशाच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे अचुकीचं आहे. तसं आणखी संसदीय शासन व्यवस्था इथं दिले बघा, आणि हे आपण 1935च्या कायद्याद्वारे म्हटले. इथं काय पाहिजे होतं ब्रिटन, 35चा कायदा नाही, इथं ब्रिटिश देशाच्या राज्यघटनेमधून. याचा अर्थ अ आणि क डोळे झाकून तुम्ही इलिमिनेट करू शकता, चुकीचं आहे. आता ऑप्शनकडे बघा, शक्यतो पॉलिटिक्सचे प्रश्न ऑप्शनवरून इलिमिनेट होतात.
अ आणि क चुकीचं म्हणजे अ बरोबर हे चुकीचं आहे, तिन्ही बरोबर हेही विधान चुकीचं आहे, ब व क तर चुकीचं आहे म्हणजे हेही बरोबर. याचा अर्थ एकच घटक राहिला, सगळीच्या सगळी विधानं चूक आणि हेच तुमचं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. पॉईंट लक्षात येतोय का? ॲक्च्युली पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्हाला या छोट्या छोट्या पॉईंटला थोडंसं फोकस करावं लागतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला 2 घटक सांगतो, ज्या घटकामध्ये कन्फ्युजन होतं ते घटक. पहिला मुद्दा, मी 2 मुद्दे सांगतो. मी तुम्हाला असं म्हटलं राज्यपालाचे पद. ओके, पहिला मुद्दा राज्यपालाचे पद आणि दुसरा मुद्दा राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. प्रतिनिधी म्हणून नेमणूक. आता मी थोडंसं वेळ जाईल तुम्हाला, पण हा घटक का सांगतोय, MPSC मध्ये याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो आणि मुलं कन्फ्यूज होतात. प्रश्न बघितला सिंपल वाटतोय. राज्यपालाचे पद ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली किंवा कशामधून घेतली आणि राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. जेव्हा राज्यपाल म्हटलं ना, आपल्या डोक्यामध्ये एकच घटक बसलेला असतो आणि आपण तिथं कन्फ्यूज होतो, हे लक्षात ठेवा. राज्यपालाचा केंद्राचा प्रतिनिधी म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे कॅनडा. कोणता देश असणार आहे? कॅनडा. आणि राज्यपालाचे पद ही तरतूद जर म्हटलं, तुमचं उत्तर असलं पाहिजे 1935चा कायदा, भारतीय शासन 1935चा कायदा. या घटकाला तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. ठीक आहे, आता यानंतर आणखी महत्त्वाच्या घटकामध्ये तुम्हाला जेव्हा कन्फ्यूज केलं जातं किंवा ज्या घटकाला विचारलं जातं किंवा बऱ्याच वेळा आपलं कसं होतं माहिती आहे का, सोडवताना आपण कन्फ्यूज होतो, ह्याचं उत्तर हे येते की हे येते, हे आपल्याला सांगता येत नाही. त्यातला पहिला घटक तो म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. सध्या तो पॉईंट चर्चेत आहे म्हणून सांगतोय. ठीक आहे, पॉईंट फक्त समजून घ्या मला काय सांगायचं आहे. राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक, कारण सध्या राज्यसभेच्या इलेक्शन्स किंवा राज्यसभा सदस्यांच्या घटक चर्चेत आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हा पहिला घटक मी तुम्हाला सांगितला. आणि दुसरा मुद्दा राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. काही सदस्यांचे नामनिर्देशन. आता मला कोण सांगू शकेल या दोन्ही तरतुदी कोणत्या कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतल्या? पॉईंट लक्षात येतोय का? मी पहिला पॉईंट तुम्हाला या ठिकाणी म्हटलं, राज्यसभेचे सदस्यांची निवडणूक कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून. जेव्हा तुम्हाला म्हटलंय राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक म्हणजे साऊथ आफ्रिका. कोणता असणार आहे? साऊथ आफ्रिका. लक्षात कसं ठेवायचं, या ठिकाणी सदस्याची निवडणूक, सदस्यांची निवडणूक साऊथ आफ्रिका. ओके, आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन करणं म्हणजे 250 पैकी जवळपास 12 सदस्यांचं नामनिर्देशन होतं, तर ते कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून? तर याचं उत्तर असलं पाहिजे आयरिश देशाच्या राज्यघटनेमधून. हे 2 पॉईंट मी परत एकदा तुम्हाला रिकॉल करायला सांगतोय. पॉईंट लक्षात येतोय का? राज्यपालाचं पद म्हटलं 1935चा कायदा, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक म्हटलं कॅनडा देशाची राज्यघटना, त्यानंतर राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक म्हटलं साऊथ आफ्रिकेची राज्यघटना आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन म्हटलं आयरिश राज्यघटना. हे सगळे मुद्दे ना तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुम्हाला कधीही झोपेतून विचारू द्या, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. याला बरंचसं वेटेज तुमचं यावर अवलंबून राहतं, तुम्ही कशा पद्धतीने हे टॅकल करताय. आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. समजा तुम्हाला आणखी दिलं पुढं समजा तुम्हाला असा एक मुद्दा दिला, काय उत्तर द्याल? समवर्ती सूची ही तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेमधून घेतली? कंकरंट लिस्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इंग्रजीमध्ये समवर्ती सूची म्हटलं तर तुमचं काय असलं पाहिजे? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडनं आणखी आपण काय घेतलं तर जी संयुक्त बैठक दोन्ही सभागृहाची, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक असते आणि ह्या संयुक्त बैठकीची तरतूद आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून घेतली किंवा व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य हे सुद्धा ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून. आता हा प्रश्न सुद्धा ज्यांना पर्टिक्युलरली माहीत आहे ना तेच उत्तर देऊ शकतात, पण ज्यांना एक्झॅक्टली माहीत नाही ते उत्तर देऊ शकत नाही. आता या प्रश्नाला बघितल्यानंतर सगळी विधानं वाचत आणि त्याचं कन्क्लुजन काढत बसण्यापेक्षा एक सिंपलचा घटक बघा.
आपण आता एक घटक बघितला होता, राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन. जस्ट अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण एक्सप्लेन करताना सांगितलं होतं. मी काय म्हटलं होतं, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक जर असेल तर आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून ती तरतूद घेतली, साऊथ आफ्रिका. आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन करणं म्हणजे ही कॅनडा देशाच्या राज्यघटनेतून घेतली का? नाही. आपण आत्ताच बघितलं, आयरिश देशाच्या राज्यघटनेतून, आयर्लंड देशाच्या राज्यघटनेतून घेतली. याचा अर्थ ब हे घटक चुकीचं आहे, हे तुम्हाला बघितल्या लक्षात येतं. आणि जर ब चुकीचं असेल तर पहिलं विधान आणि दुसरं विधान तुम्ही डोळे झाकून इलिमिनेट करू शकता. म्हणजे उत्तर 3 किंवा 4 यामध्ये तुमचं असू शकतं. ठीक आहे. आणखी तुम्ही पुढे गेला त्याच्यामध्ये तुम्हाला घटक लक्षात येईल. भारतीय संविधानात प्रस्ताविकेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श काय म्हटलंय तुम्हाला? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श हे फ्रान्सकडून घेण्यात आले. आता प्रस्ताविकेमधलं सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय म्हटलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? सोव्हिएत रशियाची घटना, सोव्हिएत युनियन म्हणतो किंवा सोव्हिएत रशिया म्हणा, सोव्हिएत रशिया म्हणजे अगोदरचा, त्यांच्यामधून घेतले आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श. फ्रान्सकडून घेतलंय का? नाही. फ्रान्सकडून आपण प्रस्ताविकेमधलं काय घेतलंय? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. फ्रान्स म्हटलं स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तरतूद आपण यामध्ये घेतले. याचा अर्थ क सुद्धा तुमचा काय आहे? चुकीचा आहे. हा सुद्धा चुकीचा आहे. डोळे झाकून सर्वच्या सर्व विधानं तुमची चुकीची आहेत हे तुमच्या इथं लक्षात येईल. कारण जपानच्या संविधानातून आपण एकच तरतूद घेतली आहे, ती म्हणजे कायद्यानं प्रस्थापित पद्धत. परंतु कायदा करण्याची पद्धत ही जपानच्या संविधानातून घेतलेली नाही आहे. याचा अर्थ हे सुद्धा विधान चुकीचं आहे. परंतु कायद्याने प्रस्थापित पद्धत म्हटलं जपानची राज्यघटना हे तुमचं त्या ठिकाणी बरोबर येईल. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे तुमचं डेफिनेटली बरोबर आहे. लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे 2 मुद्दे मी तुम्हाला इथं क्लिअर करू इच्छितो. पहिला मुद्दा, राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन करणं हे आपण आयरिश राज्यघटनेतून घेतलं. आणि राज्यसभेचे जे सदस्य सध्या आता इलेक्शन्स होत आहेत, राज्यसभा सदस्यांच्या निवडणुका, हे कोणत्या देशातून म्हटलं? साऊथ आफ्रिका. राज्यसभा सदस्यांची निवडणूक हे आपण दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. आणि राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन आयरिश राज्यघटना. तसं भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमधलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता फ्रान्स देशाखंड आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे आदर्श हे आपण सोव्हिएत रशिया देशाच्या राज्यघटनेतून घेतलं. या मुद्द्याला थोडंसं तुम्ही ट्रेस करा, म्हणजे तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या, तुमचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देता आलं पाहिजेच. पुढचा प्रश्न बघा, भारत सरकार कायदा 1919चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते? आता हे बघितल्या तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकताय. कारण मुस्लिम लोकांसाठी स्वातंत्र्य प्रतिनिधित्व हे आपण 1909च्या कायद्यामध्ये बघायला मिळतं. मुस्लिमसाठी सुरुवातीला महत्त्वाचे तरतूद 1909चा. हे 1919च्या ह्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणतोय. प्रमुख वैशिष्ट्य नव्हतं. प्रांतामध्ये द्विशासन पद्धती असेल किंवा प्रांतावर केंद्रीय नियंत्रणाचं शिथिलीकरण असेल, विधानमंडळ अधिक प्रातिनिधिक बनवणं हे सगळं असेल. परंतु मुस्लिम लोकांसाठी स्वातंत्र्य प्रतिनिधित्व 1909च्या कायद्यानं होतं. 1919च्या कायद्याने शिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा आलेला होता. तर हा घटक तुमच्या इथं लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा होता, भारत मंत्र्याचा पगार भारतीय तिजोरीतून न देता तो इंग्लंड देशाच्या तिजोरीतून द्यावा ही तरतूद कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आली? तर भारत मंत्री हा जो आहे 1858चा जो कायदा आहे, 1858च्या कायद्यामुळं हे पद ॲक्च्युली निर्माण झालं. आणि याचा पगार सुरुवातीला काय केला जात होता तर तो भारताच्या तिजोरीतून दिला जात होता. भारताची तिजोरी. ओके, म्हणजे तुम्हाला घटक लक्षात येऊ द्या. कोणाचा पगार? भारत मंत्री हा जो घटक आहे यांचा पगार. पण झालं असं काय, हे सगळं 1919च्या कायद्यानं बदललं. 1919च्या कायद्यानं काय केलं, हा भारत मंत्र्याचा पगार जो भारतीय तिजोरीतून दिला जात होता तर तो न देता असं ठरलं की ह्या भारताच्या तिजोरीच्या ऐवजी याला काय करूया आपण, इंग्लंडच्या तिजोरीतून हा पगार द्याव्या असं ठरलं. पण ब्रिटिश सरकारनं काय केलं होतं तर 1919चा जो कायदा, या कायद्यानं एक महत्त्वाचं पद निर्माण केलं, हाय कमिशनर ऑफ इंडिया. हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण केलं, हाय कमिशनर ऑफ इंडिया. आणि हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदासाठीचं जे वेतन आहे तर तो कशावर टाकलं तर भारताच्या तिजोरीवर त्याचा भार टाकला. 2 मुद्दे आता इथं तुमच्या लक्षात घ्या आणि याच्यावर MPSC बऱ्याच वेळा विचारते.
पॉईंट काय होता की भारत मंत्री हे पद 1858च्या कायद्यामुळे ॲक्च्युली ते अस्तित्वात आलं होतं आणि भारत मंत्र्याचा पगार सुरुवातीला काय केला जात होता तर तो भारताच्या तिजोरीवर त्याचा भार टाकला जात होता. 1919च्या कायद्यानं काय केलं, हा जो भारत मंत्री आहे या भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीवरचा भार काढला आणि तो कोणाला दिला, इंग्लंडच्या तिजोरीवर दिला. परंतु 1919च्या कायद्याने एक नवीन पद तयार केलं, हाय कमिशनर ऑफ इंडिया, आणि या हाय कमिशनर ऑफ इंडियाचा पगार हा भार कशावर टाकला, भारताच्या तिजोरीवर टाकला. म्हणजे एक गोष्ट केली 1919च्या कायद्यानं, इकडं भारत मंत्र्याचा पगाराचा भार ढकलून दिला इंग्लंडकडं, पण नवीन पद केलं हाय कमिशनर ऑफ इंडिया, त्याचा भार भारतीय तिजोरीवर टाकला. म्हणजे इकडून दिला आणि इकडून काढून घेतलं, अशा पद्धतीनं घटक आहे. शेवटी दोन्हीपैकी एका पदाचा भार हा भारतीय तिजोरीवर पडलेला आहेच. ओके, मग तुम्हाला परीक्षेला काय होतं, याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं होतं हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद कोणत्या कायद्यानं निर्माण झालं, उत्तर असलं पाहिजे 1919चा कायदा. भारत मंत्री हे पद म्हटलं 1858चा कायदा. त्यानंतर भारत मंत्र्याचा पगार भारतीय तिजोरीतून द्यायला सुरुवात 58 पासूनच होती, परंतु तो इंग्लंडच्या तिजोरीतून कधीपासून झाली तर ती 1919च्या कायद्यानं. मग हाय कमिशनर ऑफ इंडियाचा जो पगार आहे तो कोणत्या भार कशावर होता, भारताच्या तिजोरीवर होता. हा सगळा घटक आहे ना, हे तुम्हाला समजणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं.